नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी प्रफुल्ल ढोक पशुधन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण पावसाळी चाऱ्याचे नियोजन याबद्दल काही बोलणार आहोत। जवळजवळ जून महिन्याचे 8 ते 10 दिवस निघून गेले। आता पावसाला सुरुवात होणार। त्या अगोदर आपल्याला आपल्या चारा पिकाचे नियोजन करणे फार महत्त्वाचे असते। चारा पिकाचे नियोजन करताना आपल्याला ॲडव्हांटा कंपनीचा 756 ह्या मक्याची निवड करणे आवश्यक आहे। ॲडव्हांटा कंपनीचा 756 मक्का याची खासियत म्हणजे याची हाईट 12 फुटाच्या वर जाते। तसेच या मक्याला 4 कणीस येतात आणि ते 4 कणीस जर आपण पाहिले त्यातलं एक परिपक्व होते, 3 कणीसे अपरिपक्व असतात। परंतु अपरिपक्व कणीस जरी असले तरी एकूण प्रथिनाचे प्रमाण त्या मक्याच्या कणसामध्ये चांगले असते। त्यामुळे मुरघास बनवताना तसेच कुटी करून हिरवा चारा खाऊ घालताना या मक्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे जास्त असते। त्यामुळे हे जनावरांना खूप असा पोषक हा चारा होतो। त्यामुळे पावसाळी मक्याचे नियोजन करताना ॲडव्हांटाचा 756 या मका बियाण्याची निवड करावी। आणि तसेच ॲडव्हांटा कंपनीचाच मेगास्वीट नावाचे ज्वारीचे वाण येते। मेगास्वीट हे पाण्याने सडत नाही किंवा अति पावसामुळे खराब पण होत नाही। मेगास्वीटची उंची ही जवळजवळ 14 फुटापर्यंत जाते। तर आपल्याला पावसाळी चारा पिकाचे नियोजन करताना मेगास्वीट नावाची ज्वारीसुद्धा खूप उपयुक्त, प्रथिनयुक्त तसेच पचनीय घटकाचे प्रमाण जास्त असणारी अशी ही मेगास्वीट ज्वारी। आणि ह्या ज्वारीची खासियत म्हणजे हिच्या कापण्या ह्या कापल्यानंतर लगेच येत राहतात, परत परत आपल्याला पेरायची गरज नाही। त्यामुळे पावसाळी नियोजन करताना मेगास्वीट ज्वारीचं निवड करावी। मेगास्वीट ज्वारी ही एकरी या ज्वारीचे प्रमाण कमीत कमी 7 किलोपर्यंत टोपणीच्या पद्धतीमध्ये पाहिजे। टोबून जर आपण गळावर जर ही ज्वारी पेरली, आपल्या गळाच्या 2 साईडनं कमीत कमी ज्वारी बियाण्याच्या 2 बिया या साईडने आणि त्या साईडने अशा पद्धतीने या मेगास्वीट ज्वारीची लागवड करावी, जेणेकरून ज्वारी उत्तम निघेल आणि पावसाळ्यात हवा पाण्याने पडणार नाही। आणि टोपणीच्या पद्धतीमुळे बियाणं हे खूप महाग आहे। जवळजवळ 600 ते 650 रुपये किलोपर्यंत मेगास्वीटचं बियाणं पडतं। त्याच्यामुळे एक बियाण्याची पण बचत होते टोबी पद्धतीने आणि प्लॉट हा चाऱ्याचा भरगच्च तयार होतो। धन्यवाद।